हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. तर बघा, रात्रीचं आपल्या गावाला आली, गावाला म्हणजे आपल्या घरी आली. बघा ना, गावाकडं असल्यावर वाटतं बाहेर कुठंतरी जगायला जाईल, आणि जगायला गेलं तर वाटतं कवा आपल्या गावाला येईल. आणि खरं सांगू का, कामधंदा असो नसो काय बी असो, आपल्या घरात खायला नसलं तरी चालतंय, पण आपलं ते घर आपलंच असतंय. बरोबर आहे का नाही? आपल्या स्वतःच्या घरातला आनंद वेगळाच असतो. तसंच बघा, मी आपल्या घरी आलेले आहे. रात्री अचानकच आली. तर आल्या आल्या काय अंधारच होता. घरी यायला आम्हाला 11 वाजल्याबरोबर. तर का आली, कशामुळं आली, काय, हे तुम्हाला सगळं ह्या व्हिडिओमध्ये ऐकायला भेटणार आहे. कारण मी खरं खरं बोलते, मी खोटं खोटं बोलतच नसते कधी, आहे का नाही? तर चला, काय अजून आपल्याला खोट्यात काढणारच आहे, पण आपलं आपण काम चालू ठेवायचं आहे. तर अचानक रात्री मला घरी यावं लागलं. येताना काय हाल झालं ते अगोदर सांगते. सुरुवातीपासूनच सांगते. कसं आहे, आगं महागं झालं म्हणजे काय जण मला लगे फटाफट कमेंट टाकून ठेवतेली, त्यामुळे सुरुवातीपासून सांगते. तर काल कामावर स्वाती अचानक आजारी पडले. तुम्ही सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. कालचा व्हिडिओ मी आज सकाळी टाकलेला होता, शेवटचा. आणि कामावरनं मी म्हणजे काम चालूच होतं, पण कामावर पण एक मावशी आली नाही, एक ताई आली नाही, परत स्वाती आजारी पडली, परत अजून एक भाभी होती, ती पण आपल्या व्हिडिओमध्ये दिसते ना, ती भाभी पण आजारी. मग सगळेच आजारी असल्यावर मी एकटीच काय करणार? मग माझ्या एकटीवरच लोड पडणार. आणि काल सर लोक पण बाहेर गेली होती, त्यामुळे जास्त काय काम पण नव्हतं. मग सरांना स्वातीची तब्येत बघून मी तुम्हाला सांगितलं सगळं नाही का मागच्या व्हिडिओमध्येच, म्हणजे सकाळी जे व्हिडिओ टाकला त्या व्हिडिओमध्ये सांगितलं की कारण काय कामावरनं घरी यायचं. मग घरी आली. स्वातीला चल म्हणत होती दवाखान्यात, स्वाती काय येईनाच, ती भाऊजीची वाट बघत बसली. मग छोकुलीच्या बापाला पण काम नाही, त्यांची गाडी पण नीट करायची होती, आणि कावीला दवाखाना चालू आहे, त्यामुळं मला कावीच्या दवाखान्यासाठी पण यावं लागलं. आणि लय सुशिक्षित नका बोलायला, सुशिक्षित बोलायला गेलं की जीव गुद मारतो, माझा दम भरतो. त्यामुळं आपलं जे आहे ते नॉर्मलच बोलते, जे आपली बोली भाषा आहे का नाही, खरोखरची. तर रात्री निघलो. मग मॅडमचा फोन आला मला की तुम्ही कामावरनं सुट्टी केली असं तसं. मग सांगितलं त्यांना सविस्तर, काय अडचण नाहीत म्हणल्या. तर माझा काल पेमेंट होणार होता. मग म्हणलं माझं राहिलं तर राहू द्या म्हणलं मागं, पण स्वातीचं द्या म्हणलं, तिला दवाखान्यात जावं लागतं. ती माझं काय नाही, मी गोळ्यांवर बरी होती, पण स्वातीचं म्हणलं तिला दवाखान्याच लागतो म्हणलं, तिला दवाखान्यात जावंच लागतं. मग ते आमचं झालं बोलणं फोनवरही. ते नंतर मग आम्ही बारामती स्टँडवर आलो. तिथं 15-20 मिनटानंतर आम्हाला इंदापूर गाडी भेटली. गाडीत गर्दी भरपूर होती. तिथून परत इंदापूरमध्ये उतरलो. तिथं पाऊस भरपूर होता. मग टेंभुर्णीमध्ये आम्ही पोहोचलो 9 वाजता रात्री 9 वाजता टेंभुर्णीत पोहोचल्यावर तिथून पुढं आम्हाला गाडीच नाही भाळवणीला यायला. मग तिथून चालत आम्ही करमाळा चौकात आलो. करमाळा चौकात पण एक पण गाडी नाही, सगळी दुकानं हॉटेलं सगळे बंद व्हायला लागले होते. थोडक्यात बऱ्यापैकी झाली पण होते. मग करमाळा चौकात बसलो. तिथून मग अतुल मामाला छोकुलीच्या बापानं फोन केला न्यायला ये म्हणून. मग परत नाता भाऊजीला पण केला, पण भाळवणीत भरपूर पाऊस झाल्यामुळं का नाही त्यांना येता येईना. मग आम्ही तिथून चालत परत बायपासच्या पुलावर आलो, म्हणजे पुलाखाली आलो चालत. तर तिथला पाऊस टेंभुर्णीतला थांबला होता, म्हणजे पाऊस पडला होता पण थांबला होता. मग आम्ही चालत बायपासला गेलो. जवळजवळ 3 ते 3.5 किलोमीटर चालत गेलो. आणि तिथं एका हॉटेलवर मग चहा पित बसलो. तिथं पण बंद व्हायला लागलं होतं, पण थांबलो मेन कारभार. 1 तास बसल्यानंतर मग अतुल मामाला फोन केला. ते म्हणलं आम्ही कंदरमध्ये आहे. परत नाता भाऊजी पण येतील असं वाटलं. नाता भाऊजीनं फोन केला. ते म्हणलं मी कविडगावच्या पुढं आलो आहे. आता म्हणलं दोघं आले. ते म्हणलं दोघांचं पेट्रोल जळतंय म्हणलं.
आता आले तीच तर येऊ द्या म्हणलं, तुम्ही एका गाडीवर बसा, मी एका गाडीवर बसते. तिथून पुढं परत त्यांना का नाही जवळजवळ पाऊण तास लागला टेंभुर्णीत पोहोचायला. आणि कसं पावसाचं पण पाणी होतं, वाट्यानं ट्रॅफिक होतं, लाईट तोंडावर चमकत होती आणि आपली गाडी तर स्कूटी पंक्चरच होती, पुढच्या चाकात हवाच नव्हती. तशीच आणली ना आता भाऊजीनं. तिथून टोल नाक्यावर थांबलो, तिथं परत त्यांना चहा पाजला, बसलो गाडीवर. घरी येऊस तर चांगल्या 10:30 वाजल्या, 10:30 पावणे 11 वाजल्या. तसं आम्ही घरी 10 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत पोहोचलो असतो, पण सटल गाडीत बसल्यामुळं, गाडी थांबत थांबत आल्यामुळं आम्ही जरा उशीर झालो. आणि थोडंसं म्हणजे अर्धा पाऊण तास जरा अगोदर पोहोचलो असतो ना, तर आम्हाला का नाही नाशिक गाडी किंवा नगर गाडी सापडली असते, आम्ही कारखान्यात उतरलो असतो. आणि छोकुलीच्या बापानं 20 रुपयाला बघून फार चालवतच मला नेलं इकडं तिकडं. त्यांच्याकडे एक पिशवी, माझ्याकडे एक पिशवी होती, कारण इथून आपण शेंगा हे ते बरंच काय नेलं होतं ना. मग म्हणलं तिथं तर पडूनच राहणार आहेत, म्हणलं आणावं घरी. मग आणल्या घरी. कसं इकडं तिकडं ठेवल्या म्हणजे राहतील सेफ आणि नाश पण व्हायचं नाही, कोणीतरी वापरल म्हणलं. मग त्यातल्या अर्ध्या शेंगा देते नाता भाऊजीला, फोन पडला असता. अर्ध्या शेंगा देते नाता भाऊजीला आणि अर्ध्या तिकडं चणे आहे ना आपला ननंदबाईकडं, म्हणजे तिकडं त्यांना देते अर्ध्या. आणि परत वज पण आमच्याकडं असल्यामुळं मग पोचलो घरी रात्री उशिरा. काय व्हिडिओ करायला जमलंच नाही मला एवढ्या रात्री. आल्या आल्या भाऊजी जेवण करा म्हणत होतं, पण नाही जेवलो, तसंच झोपलोही. मग सकाळी आपल्या घरी आले मी. कावी तर रात्रीच्याला जागी झाली, म्हणले तुम्ही आला? मी म्हणलं हां आलो. तिला कावीला लय आनंद झाला हा आम्ही आलो म्हणून. तर आपल्या घरामध्ये TV नाही बघा, तर कावी म्हणते TV नाही तर आपल्या घरात करमत सुद्धा नाही. मग मी म्हणलं तसंच असतंय म्हणलं, सन्या बघतोय म्हणलं तिकडं रोज TV. हाय की नानाच्या घरी TV. हा ना, म्हाताऱ्या माणसाचं तसंच असतं बाय. का रडू येतं का तुला? तर कपाटात लय राडा होता. मग म्हणलं जे आपण वापरत नाही ना ते सगळं टाकून द्यावं म्हणलं. हो का इकडं का नाही, सगळं जे वापरत नाही ना ते सगळं इकडं साईडला काढलंय. पोरांची जुनी शाळेचे कपडे म्हणा, अजून इकडून तिकडून आपल्याला भेटलेली किंवा पोरांना वापरून खराब झालेली सगळे काढले. नाही तर कपाट नुसतं गच्च भरलं होतं, काहीच घावत नव्हतं. मग म्हणलं सगळं काढावं म्हणलं. साड्या पण म्हणलं माझ्या सगळ्या भरून ठेवावं म्हणलं. तर हो का इथं थोड्या साड्या म्हणलं हे करावं, गोदडीला काढावं म्हणलं, ज्या मी वापरून टाकलेल्या आहेत त्या खराब झालेल्या. आणि काटापदराच्या साड्यांचं म्हणलं पुरीला तसल्या फ्रॉकी शिवाव्या म्हणलं. आणि जे मला चांगल्या आहे त्या वापरायला ठेवायच्यात ती ह्याच्यात भरून ठेवल्या. साड्या हे भरून ठेवल्या ज्या नवीन आहेत त्या. तर अजून बऱ्याच साड्या आहेत त्या तुम्हाला सांगते, म्हणजे भरपूर अजून राडा निघणार आहे. हा काय इकडलं तर मोकळंच केलं मी सगळं, इकडं मोकळंच केलं सगळं. ह्याच्यातलं बी काय होतं ते काढून टाकलं. ह्यात काय, ह्यात बांगड्या पुरीनं ठेवल्या टोपल्यात. अजून इथल्या पण तेवढ्याच निघतेल्या. आणि ब्लाऊज ही ती काढल्यात आहे शिवाय टाकायच्यात म्हणून. तर काय हो का इथं पण अजून तेवढ्या साड्या बिड्या आहेत त्या, ड्रेस येतं. छोकुलीचे कपडे छोकुलीला देऊन टाकते तिकडं. सण्याला तर काय त्या दिवशी नवीन घेतले ते, त्यांची शाळेची ही ती काय काय राडा होता ना ते सगळा काढला. आणि ह्या बॅगमध्ये का नाही माझ्या साड्या बिड्या भरून ठेवते, आहे का नाही. परत जे पोरींचं काय असेल ते अजून म्हणलं ते नीटनाटकं ठेवावं, जे लागणारं ठेवा म्हणलं व्यवस्थित आवरून. आणि मग जे टाकायचं ते टाकून द्यावं म्हणलं. थोडेसे टी-शर्ट हे ते होतं पोरींचं, ते पाय पुसायला, पाय पुसणे हे करते. ब्लाऊज शिवायला टाकते, कारण मला शिवणंच व्हाय नाही. कारण आता मी तिकडे गेली, मशीन आपली घरी घेऊन जायचं म्हणलं तर परत अजून त्यासाठी वेगळंच भाडं. मग नगच म्हणलं अचानक आली गावाकडं, म्हणलं एकदा तुम्हाला सांगावं. आणि तसं पण मला हिंडा फिरायची सवय आहे, मला हिंडल्याशिवाय माझं पोट पण भरत नाही, आहे का नाही. कामावरून सुट्टी घेतली तशी. काल एकच दिवसाची म्हणजे अर्ध्या दिवसाचीच काल सुट्टी सांगितली होती सरांना. सर म्हणलं होतं जावा, कोणच नाही कामावर म्हणल्यावर. मग अर्धा दिवस काम केला. स्वाती आजारी पडली, मग आज ती दवाखान्यात जाईल, आज तिची सुट्टी.
त्या मावशी पण पुण्याला गेलेल्या आहे, त्या ती भाभी पण आजार आहे, म्हणजे आज पण सुट्टीच झाली माझी. बघू आता जमलं तर उद्याच्याला जाणार आहे मी कामावर. घरनं जर लवकर निघले तर 11 वाजेपर्यंत पोहोचते मी, पण स्वातीला तेवढं बरं वाटलं पाहिजे, नाहीतर परत अजून कमेंट्स करायचा जावं आजार आहे हे उधळत गेले. ज्याची त्याच्या अडचणी असतात. आता ती आजार आहे म्हणून मी काय करणार ना. तिला चल म्हणत होती दवाखान्यात, ती आली नाही, ती बसली नवऱ्याची वाट बघत. तिच्या मर्जीनंच आली मी तिला लय रिक्वेस्ट करत होते, चल म्हणलं आहेत माझ्याकडे पैसे, म्हणलं नेते तुला दवाखान्यात. ती उठायला तयार नाही, कारण तिला उभा पण राहू वाटत नव्हतं. बसले नवऱ्याची वाट बघत. मग परत भाऊजी आल्यावर भाऊजीनं फोन केला होता मला, मग निघालो. स्वाती म्हणायची तुम्ही दोघं बी जा, म्हणजे मी छोकलीचा बाप, आणि भाऊजी म्हणायचं तुम्हाला जायचं आहे तर तुम्ही जावा, हानूला राहू द्या. पण म्हणलं त्यांची म्हणजे करमत नसन कदाचित, आहे का नाही. तर चला आता घेते आवरून ही मी. मला अजून आता गावाकडे आली तर गावाकडे भरपूर काम आहे. एवढं काय नुसतं आवरायचं चिंध्या चिवडायचं तेवढंच काम नाही, अजून बरंच काय काम आहे. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्येच, आहे का नाही.